जालन्यात पेरूंच्या बागांमध्ये भरघोस फळधारणा, शेतकऱ्यांना यंदा चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा, लवकरच बाजारात वाढणार पेरूची आवक। जालन्यात यंदा झेंडूंची बागाही फुलू लागल्या, सणांच्या काळात वाढणार फुलांची मागणी, सध्या प्रति किलो 15 ते 30 रुपयांचा दर। राज्यात यंदाच्या खरीपात 97% पेरणी, सरासरी ओलांडून सोयाबीनची पेरणी 104% क्षेत्रावर पूर्ण, मक्याचं क्षेत्र सुमारे 5 लाख हेक्टरनं वाढलं। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचे दर वाढले, सोयाबीनला पहिल्यांदा 4700 रुपये इतका दर, सोयाबीनच्या दरवाढीचा व्यापाऱ्यांना फायदा। जालन्याच्या खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात 4 दिवसीय रोपवाटिका प्रशिक्षणाचं आयोजन, प्रशिक्षणात फळबाग, भाजीपाला आणि फुलशेती, रोपवाटिका या विषयांवर मार्गदर्शन केलं जाणार। हिंगोली जिल्ह्यात पीक विमा योजनेसाठी केवळ 2.5 लाख शेतकऱ्यांचे अर्ज, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद। जालन्याच्या सावंगी तलाव परिसरात मुसळधार पावसाचा कापूस पिकाला फटका, नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सांगलीच्या आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाला प्रति किलो 311 रुपये दर, गुरसाळेमधील शेतकरी रवींद्र गायकवाड यांना मिळाला उच्चांकी दर, दररोज 4 ते 5 हजार क्रेट डाळिंबाची आवक। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील 4 दिवसांपासून हरभऱ्याच्या दरात घसरण, हरभऱ्याला सरासरी 6200 रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर, शेतकरी चिंतित। जालन्याच्या टेंभुर्णीत शेतकऱ्यांकडून ड्रॅगन फ्रूटची लागवड, सध्या ड्रॅगन फ्रूटची तोडणी सुरू असून मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रूट बाजारात विक्रीसाठी दाखल। बाजारात पेरूची आवक काहीशी वाढली, राज्यात मुंबई, पुणे आणि सोलापूर बाजारात पेरूची आवक काहीशी अधिक, पेरूला सरासरी 3000 ते 5000 रुपयांच्या दरम्यान, गुणवत्ता आणि व्हरायटीनुसार दर। राज्यातील बाजारात काकडीच्या आवकमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ, पावसाळ्यातच काकडी लागवड लवकर केल्यानं काकडीचे दर घटले, राज्यातील अनेक भागात काकडीला सरासरी प्रति क्विंटल 1500 ते 1700 रुपये इतका दर।